याचं कारण मी सांगतो. देवावर अतोनात श्रद्धा, बरोबर ना. ओ 10 दिवस गणपती, ज्याचा नळाचा घरा, ज्याच्या घराच्या भिंती कोसळल्या गेल्या, तो सुद्धा गरीब शेतकरी माझा कोकणातला 10 दिवस गणपती आणून ठेवतो आपल्या घरात. श्रद्धा, भक्ती आणि त्या देवावरती असणारा भाव 10 दिवस ठेवतो तो. जो बंगल्यावर करोडपती बंगला ज्याचा, करोडो मालिका, तो 1.5 दिवसात पोचवतो. आणि गरीब शेतकरी माझो 10 दिवस गणपती त्याची सेवा करता का? देवावरती श्रद्धा, या मान देवावरती श्रद्धा, अनुभवने देवावरती श्रद्धा, म्हणून एकत्र तुम्ही येता आणि हा कार्यक्रम तुम्ही साकार करता, यशस्वी करता. त्याचं कारण मुळात असणारी श्रद्धा आणि भावना, बरोबर ना. भावना नसेल, श्रद्धा नसेल, श्रद्धा आणि सबुरी, तिथेच भगवंत आहे. देवभावाचा भुकेला म्हणून कोकणावर कधी संकट येत नाही. देवदेवतांची सेवा करणारा कोकणी माणूस, परंपरा संस्कृती जपणारा कोकणी माणूस आणि छत्रपती शिवरायांचा आपल्या वारसा मिळालेला हा कोकणी माणूस आहे. रायगड तो कोकणातच येतात. मालवणचा किल्लो, आमच्या मालवणचाच किल्लो कोकणातच आहे की नाही. आपल्या देवगडचो विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि ती परंपरा आपल्या कोकणाला स्वागतचे पाय लागलेले आहेत. आज भजन पूजन कीर्तन प्रवचन शक्ती तुला नमन मंदिराचे कळस अंगणामधील तुळस आज आपल्याला दिसत आहे. आणि हे भजन जिवंत कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर ना. अहो धर्मवीर संभाजी महाराज कोणाला कळले नाही, याच्या अगोदर कळले नव्हते. जेव्हा छावा पिक्चर आला छावा, तेव्हा संभाजी महाराज कोण हे कळले, तोपर्यंत कळले नव्हते. औरंगजेबाने अंगावरची कातडी काढली, हजारो जखमा केल्या, त्या जखमावर मीठ चोळलं, जीभ कापली, आपल्याला सगळी डोळ्यामध्ये घुसवल्या, हाल केले 40 दिवस. पण माझ्या संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही. त्याला म्हणतात धर्मवीर. छत्रपतींचा छावा संभाजी महाराज, संभाजी महाराज, संभाजी महाराज. धर्म बदलला नाही, एकही लढाई कधी आयुष्यात हरला नाही असा एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती संभाजी महाराज. एकही लढाई हरला नाही. आणि 300-350 किल्ले जिंकून सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले, तरी एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही टाकलं असा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. नाहीतर आम्ही साधारणतः याला झोपडा बांधला का वरती नाव दिनकर निवास, वासुदेव निवास. आता काय तुला वासुदेव घेऊन जातो हो, चिंतामणी निवास. मगाशी चिंतामणीची आठवण करून गेली, त्या तिकडे जावा, ही चावी घ्या. तर सांगायचा मुद्दा, छत्रपतींचा वारसा आपल्याला मिळालेला आहे, म्हणून ती परंपरा आपल्याला जपायची आहे. आणि त्यांनी दिलेला हा वारसा म्हणजे भजन रत्न, पंचरत्न माझ्या कोकणात जन्माला आली. ही पंचरत्न कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा, ज्यांचं स्मारक आतापर्यंत भजनी बुवाचं स्मारक कधी झालं नव्हतं, ते माझ्या चंद्रकांत कदमबुवांचं स्मारक आरे फाट्यावर झालं. आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे, बुवांबद्दल सार्थ स्वाभिमान. त्याच्यानंतर परशुरामबुवा पांचाळ, रागदारी भजन सम्राट, चिंतामणीबुवा पांचाळ आमची गुरुमावली, वामन खोपरबुवा, विलास पाटीलबुवा, परशुराम परबुवा, जयराम धाईगावकर बुवा, किती बुवा आपल्यातून गेले. पण हा वारसा आम्हाला दिला. आमचं भाग्य आहे की त्यांचा वारसा चालवण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचं भाग्य आहे. म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. रूपाच्या अभंगामध्ये एकच सांगतो, डबलबारी म्हटल्यानंतर प्रबोधन हे पाहिजे, बरोबर ना, थोडं तरी. कारण डबलबारी म्हटल्यानंतर ते आपल्या कामात होते, तिकडे लक्ष नको देऊ. उद्या ना त्याला जी उद्या
माझंच खरं घे माझं का हळद कधी हळद मी काय समजा ह्यात का कलियुगा लग्नापेक्षा हळदी खर्च होती आणि तो हळदी नाचा घेता नाचा तो लग्नात नसता पाहिजे जागा नाही ना तर आपल्याला ती परंपरा टिकवायची आहे. विठ्ठलाचा वारसा वारकरी संप्रदायामध्ये या जगात आई वडिलांसारखा देव या जगात कुठे नाही लक्षात ठेवा. जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर माझ्या बापाशी ह्या आवडायचा माझ्या आईला ह्या आवडायचा नको. जिवंतपणे आई बरोबर आई बरोबर ना बरोबर म्हणतात. जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. आई वडील हेच आपल्यासाठी मातृदेव भाव पितृदेव भाव हे पहिले देव आपल्यासाठी. हे भक्त पुंडलिकाने ज्या विटेवर पांडुरंगाला उभं केलं त्या विटेला 6 बाजू आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे षडविकार पांडुरंगाने विठेखाली काढले आहेत आणि कमरेवर हात घेऊन माझा पांडुरंग 28 शुभ उभा आहे. एकदा कोरोनाच्या संकटामध्ये वारी झाली नाही आणि ती वारी झाली नाही म्हणून वारकरी त्या पांडुरंगाला काय म्हणतो. कारण या जगात 2 माणसं अशी आहेत आपल्या आई वडिलांची सेवा करतात. एक माझा शेतकरी आणि 2 माझा पंढरपूरचा वारकरी. एका टाळ्यावर त्यांच्यासाठी विठ्ठल विठ्ठल तुळशी माळ विश्वासाची एक ताल Hey
Thank you.